हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतले बघा। तर आता आपल्याला काय करायचे, हे चिकनला मी मीठ लावून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा। त्याच्यानंतर आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची 1 चमचा। आणि हे सर्व आपल्याला मिक्स करायचे बघा, छान हाताने चांगलं चोळून घ्यायचे आपल्याला ह्याला। अशा पद्धतीने सर्व मी हाताने चोळून घेतले बघा, हळद आणि धना पावडर, मीठ हे सर्व। तर आपण आता हे साईडला ठेवूया। त्याच्यानंतर मी इथे साहित्य तुम्हाला दाखवते। इथे कोथिंबीर घेतली बघा, मी कांदा घेतलाय उभा कट करून, थोडं खोबरं घेतलंय आणि 1 टमाटा घेतलाय बारीक कट करून। त्याचबरोबर कोथिंबीर घेतली, अद्रक किसून घेतलंय, कढीपत्ता हे घेतलाय, लसूण घेतलाय आणि पुदिना घेतलेला आहे। ते इथे मी कुकर घेतलाय बघा। आपल्याला ह्या कुकर मध्ये चिकन शिजायला टाकायचे। तर आता कुकर आपण गॅसवर ठेवूया। कुकर आपला छान गरम झालाय बघा, त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेते। तेल आपलं छान गरम झालंय आता, तर त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेणार आहे। आणि हे चिकन छान आपल्याला हलवून घ्यायचे बघा, चांगलं परतून तेलावर। खूप साधी सोपी रेसिपी ही, टाइम लागत नाही, बिलकुल झटपट होती। पाहू शकता सर्व चिकन मी हलवून घेतलेले आहे। तर त्याच्यात मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे बघा। आणि मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ्या रेसिपी अशाच पाहत जा आणि मला छान छान कमेंट पण करत जा। पाहू शकता 1 ग्लास मी पाणी टाकलेले आहे। आता सर्व हे हलवून घ्यायचे आपल्याला आणि कुकरचं झाकण आता लावून घेऊया आपण। आणि 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात बघा कुकरच्या। ते इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला। तर ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया बघा, उभा मी कट करून घेतलेला। तो कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, चांगला सोनेरी कलर येस्तोवर परतायचा आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा आपला छान परतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 टमाटा मी टाकणार आहे। टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा। कांदा पण टमाटा पण दोन्ही पण छान मऊ झाले की मगच आपल्याला हे काढायचे बघा। छान परतून झालेले आहे। तर आपल्याला हे काढून घ्यायचे बघा, एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। त्याच्यानंतर परत आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यात। एक मिरची घेतली होती मी, त्याचे 2 तुकडे केलेत, ते तेलावर टाकलेत मी। त्याच्यानंतर लसूण पण आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि अद्रकचे तुकडे मी घेतले होते, ते पण ह्याच्यात टाकून द्यायचे। हे छान परतून घ्यायचे बघा। लसणाचा कच्चा पण निघून जातो वास। त्याच्यानंतर मी थोडं खोबरं घेतलं होतं तुकडे करून, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत बघा। ते पण छान परतून घ्यायचे आपल्याला खोबरं। पाहू शकता मैत्रिणींनो, खोबरं आपलं छान परतलेलं आहे। तर ते आता आपण काढून घेऊया।
इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये मी आत्ता मसाला भाजला तो ह्याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुदिना पण टाकायचा आहे बघा। अद्रक किसलेलं मी किसून घेतलं होतं, कारण तुकडे टाकले ना तर ते तुकडे जास्त वाटले जात नाही, त्याच्यामुळे किसून तुम्ही अद्रक टाकत जा। ह्याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा मिक्सरच्या भांड्यात। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी। तर आता आपला कुकर थंड झालेला आहे, आपण पाहूया आपलं चिकन शिजलंय का। पाहू शकता मैत्रिणींनो, चिकन आपलं छान शिजलंय बघा। ते इथे मी मसाला भाजला तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घ्यायचे। पहिलं तेल होतं त्याच्यात थोडंसं, आता थोडंच टाकून घ्यायचे। तेल आपलं गरम झालंय छान, तर त्याच्यामध्ये इथे मसाले घेतलेत बघा। कांदा मसाला घेतलाय मी 1 चमचा, धना पावडर घेतली, थोडी हळद घेतली, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि मटन मसाला घेतलाय थोडा, तो ह्याच्यात टाकून द्यायचा आहे। आणि तेलावर आपण थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची, कारण तेल तापलं ना मसाले आपले जळत नाही, त्याच्यामुळं कोथिंबीर पहिली थोडीशी टाकून घ्यायची। आणि तेलावर कोथिंबीर टाकली की खूप छान मस्त सुगंध सुटतो। वाटलेला मसाला मी टाकून घेतलाय सर्व ह्याच्यामध्ये आणि छान आपल्याला एकदा परत हे हलवून घ्यायचंय बघा। मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटस्तवर। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय बघा। सर्व चिकन आपण ह्याच्यामध्ये आता टाकून देऊया आणि हे एकदा परत आपल्याला छान हलवून घ्यायचे। अशा पद्धतीने भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची मैत्रिणींनो। थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण। त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण टाकायचे आपल्याला। शिजताना आपण चिकन मध्ये मीठ टाकलं होतं थोडं, आता थोडंच टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आणि हे सर्व छान परत मिक्स करून घ्यायचे सर्व। छान आता कालवणाला आपल्या उकळी काढून घ्यायची बघा चांगली। पाहू शकता मैत्रिणींनो, छान कालवणाला उकळी आली बघा मस्त। तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला चिकनची, मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या रेसिपी तुम्ही पाहत जा आणि कुठून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा। पाहू शकता मैत्रिणींनो, कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला। छान दिसते का नाही, चिकनचा कलर पण खूप छान आलेला आहे। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।